नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही यूट्यूबवर मोनेटायझेशन मिळवण्याचा प्रयत्न करत असाल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खास आहे. कारण बरेच असे क्रिएटर्स असतात की ज्यांचं मोनेटायझेशन रिजेक्ट होतं आणि त्यामागचं सगळ्यात मोठं रिझन असतं रियूज कंटेंट. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की रियूज कंटेंट म्हणजे काय, रियूज कंटेंट कोणत्या व्हिडिओमुळे येतात आणि व्हिडिओमध्ये आल्यानंतर रियूज कंटेंट हे कसं टाळायचं. ठीक आहे, तर ह्या गोष्टी आपण सगळ्या जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. आपण सगळ्यात पहिले आता जाणून घेणार आहोत की रियूज कंटेंट म्हणजे काय, नेमकं काय. तर रियूज कंटेंट म्हणजे दुसऱ्याचा व्हिडिओ, दुसऱ्याचा क्लिप्स जशाच्या तशा आपल्या व्हिडिओमध्ये किंवा थोडंफार अपलोड करून किंवा थोडेफार एडिटिंग करून आपल्या व्हिडिओमध्ये अपलोड करणे, आपल्या व्हिडिओमध्ये आपल्या चॅनलमध्ये अपलोड करणे, याला रियूज कंटेंट असे म्हणत असतात. फॉर एक्झाम्पल, तुम्ही इंस्टाग्रामचे व्हिडिओ म्हणा, टिकटॉकचे व्हिडिओ म्हणा, फेसबुक, इन्स्टा, जे काही प्लॅटफॉर्म आहेत सोशल मीडियाचे, त्याच्यावरून दुसऱ्याच्या क्लिप्स घेणं, त्याला थोडंफार एडिटिंग करून आपण आपल्या व्हिडिओला आपल्या चॅनलला अपलोड करणं, याला रियूज कंटेंटमध्ये ह्या गोष्टी गणल्या जातात. तर करायचं काय आहे, रियूज कंटेंट करण्यासाठी यूट्यूब ह्या गोष्टी ओळखतो. जेव्हा यूट्यूब आपलं मोनेटायझेशनसाठी अप्लाय करतो त्यावेळेस प्रत्येक गोष्ट ॲनालाइज करतो. त्यावेळेस बघतो की याचा जो कंटेंट आहे तो ओरिजिनल आहे का. यूट्यूबला काय पाहिजे असतं, तुमचा ओरिजिनल कंटेंट, तुमचा व्हॉइस, तुमची एडिटिंग, तुमचे एक्सप्लेनेशन, सगळ्या गोष्टी या यूट्यूबला ओरिजिनल पाहिजे असतात. तर ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. तर रियूज कंटेंट तुम्हाला आता समजलं असेल की नेमकं मला काय म्हणायचं आहे. जसं आपण दुसऱ्याचे व्हिडिओ घेतो, ॲज इट इज आपल्या व्हिडिओला अपलोड करतो. तुम्ही आता म्हणत असाल की आता तर आम्हाला प्रॉब्लेम नाही, पण जेव्हाही तुम्ही मोनेटायझेशनसाठी अप्लाय करता तेव्हा ही मिस्टेक बरोबर यूट्यूबचा अल्गोरिदम शोधून काढतो आणि तेव्हा मग प्रॉब्लेम क्रिएट होतो आणि मग तेव्हा आपल्याला नंतर पश्चाताप होतो की आपण ह्या गोष्टी नसत्या केल्या तर बरं झालं असतं. थोडा वेळ लागला असता, पण आपला स्वतःचा कंटेंट ओरिजिनल कंटेंट राहिला असता तर यूट्यूब हा लगेच त्या गोष्टी. मोनेटायझेशन जे आहे ते रिजेक्ट का होतं, त्याच्यामागे कारणं आहेत की यूट्यूब रेकग्नाईज करतं तुमचा व्हिडिओ जो आहे तो ओरिजिनल आहे का, किंवा तुम्ही दुसऱ्याचे क्लिप्स वापरले आहेत का, मूवीच्या क्लिप्स दुसऱ्याच्या घेतल्या आहेत का. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, ह्या गोष्टी एक्सप्लेन केल्यानंतर यूट्यूब ह्या गोष्टी त्याच्या अल्गोरिदममध्ये सर्च करतो आणि त्याच्यानंतर जर त्यांना यूट्यूबला या गोष्टी सापडल्या तर तो आपलं मोनेटायझेशन जे असतं ते त्याच वेळेस रिजेक्ट करतं. आणि हे माझ्यासोबत झालेलं आहे. माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे की मोनेटायझेशनच्यामुळे कुठले कुठले प्रॉब्लेम आले होते मला आणि कुठले नाही, ते एक्सप्लेन केलेलं आहे. तर होतं काय, जर चॅनलवर जास्त रियूज क्लिप्स असतील तर तुमचं चॅनल हे डिमोनेटाईज होतं, मोनेटायझेशन त्याचं रिजेक्ट होत असतं. तर बघा, मी कॉमन एक्झाम्पल देते. कुठले चॅनल हे आपल्या मोनेटायझेशनसाठी रिस्की असतात. मूवीचे क्लिप्स कंपायलेशन्स असतात, त्याच्यानं टिकटॉक कंपायलेशन असतात, टिकटॉकचे व्हिडिओचं कंपायलेशन. आता मॅच चालू होती तर मॅचचे जे हायलाईट्स असतात किंवा जे व्हिडिओज असतात त्याच्या क्लिप्स ज्या असतात, तर ह्या चॅनलला मोनेटायझेशनसाठी हे रिस्की आहे. त्याच्यामुळे तुम्ही अवॉइड करा, जेवढं तुम्हाला अवॉइड करता येईल तेवढं तुम्ही स्वतःच्या गोष्टी बनवा, स्वतःचे कंटेंट बनवा, ओरिजिनॅलिटी ठेवा, स्वतःचा व्हॉइस द्या, तुमची व्हॅल्यू ॲड करा. तर ह्या गोष्टी केल्याने नक्कीच तुमचं मोनेटायझेशन रिजेक्ट. मला सांगणार आहे रियूज कंटेंटचे टाईप्स. पहिलं आहे टिकटॉक किंवा व्हिडिओचं कंपायलेशन. याच्यामध्ये येतं फनी क्लिप्स, रील्स जे तुम्ही बनवता किंवा टिकटॉकचे रील्स हे अपलोड करणे. हे या ज्या गोष्टी आहेत, या जे व्हिडिओ आहेत एकत्र करून त्याला अपलोड करणे, तर हे रियूज कंटेंटमध्ये येतं. सेकंड टाईप तुमचा येतो की मूवी सीन्स, म्हणजे मूवीचे सीन्स तुम्ही घेता, फायटिंगचे म्हणा किंवा लवचे सीन ॲज इट इज घेता आणि अपलोड करता आपल्या चॅनलला, तर हे रियूज कंटेंटमध्ये येतं. थर्ड आहे स्पोर्ट्स हायलाईट्स. म्हणजे आता बघा, क्रिकेटच्या मॅचेस होतात, फुटबॉलच्या मॅचेस होतात, तर लोकांना इंटरेस्ट असतो बघायचा वगैरे, तर ते काय करतात, त्या ॲज इट इज त्या क्लिप्स उचलतात, हायलाईट्स जे असतात मॅचेसचे ते आपल्या चॅनलवर अपलोड करतात. तर हे सुद्धा तुमच्या रियूज कंटेंटमध्ये येतं. नेक्स्ट टॉपिक आहे की तुम्ही टी व्हीचे जे शोज असतात, सिरियल शोज, त्याच्या क्लिप्स घेतात आणि तुमच्या चॅनलवर अपलोड करतात. थोडीफार एडिटिंग करून तुम्ही ते अपलोड करत असतात, तर हे सुद्धा तुमच्या रियूज कंटेंटमध्ये येत असतं. लास्ट टॉपिक आहे की तुम्ही जे दुसऱ्याचे शॉर्ट्स आहेत ते तुमच्या चॅनलला रिपोस्ट करतात. तर याच्याने होतं काय, अल्गोरिदमला मेसेज जातो की हा एक रिपोस्टर आहे, हा काही तुमचं क्रिएटर नाही. तर याच्याने होतं काय, रियूज कंटेंटचा मेसेज होतो आणि तिथंच आपलं चॅनल जे असतं ते मोनेटायझेशनसाठी रिजेक्ट होतं. तर ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवल्या पाहिजेत. तर आता मी तुम्हाला सांगणार आहे की कोणता कंटेंट हा सेफ आहे. सेफ कंटेंट म्हणजे
ट्रान्सफॉर्मेटिव्ह कंटेंट असतो. तर बघा या ठिकाणी तुम्ही जर एज्युकेशनल व्हिडिओज बनवत असाल, त्याच्यानंतर जर तुम्ही रिटेन्शन रिलेटेड म्हणजे रिटेन्शन वाढवण्यासाठी व्हिडिओज बनवत असाल, जर तुम्ही रिव्ह्यू व्हिडिओ बनवत असाल, रिॲक्शन व्हिडिओ बनवत असाल, कमेंट्री करत असाल, तर हे व्हिडिओ जे आहेत, हे जे टॉपिक आहेत ते तुमच्या चॅनलसाठी सेफ आहेत. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर यूट्यूबचे टिप्स एक्सप्लेन करत असाल तर तुमच्यासाठी हा सेफ कंटेंट असू शकतो. फॉर एक्झाम्पल आणि जर तुम्ही दुसऱ्याचा व्हिडिओ घेऊन किंवा एखाद्या मूवीचा सीन ॲनालिसिस करून तो एक्सप्लेन करत असाल तर तो तुमच्यासाठी सेफ असू शकतो. तर हे झालं तुमच्या चॅनलसाठी सेफ कंटेंट, ज्याच्याने तुम्ही तुमचं मोनेटायझेशन जे आहे ते चॅनलचं करू शकता. रियूज कंटेंट कसं टाळायचं? पहिली गोष्ट आहे की तुम्ही तुमचा स्वतःचा व्हॉईस द्या, तुमची स्वतःची व्हॅल्यू ॲड करा. आणि क्लिप्स जर तुम्ही ॲड करत असाल तर फुल स्क्रीन क्लिप्स जे आहेत त्या अजिबात ॲड करू नका. ह्या गोष्टी तुम्ही करा. जोपर्यंत तुम्ही तुमची ओरिजिनॅलिटी दाखवत नाही, तुमचा फेस द्या, तुमचा व्हॉईस द्या, तुमचा कंटेंट चांगला बनवा आणि जे सबस्क्रायबर्स आहेत किंवा जे व्ह्युअर्स आहेत त्यांना चांगली माहिती द्या, जेणेकरून ते तुमच्याशी बांधले जातील. याच्याने काय होतं, तुमचं जे मोनेटायझेशन आहे ते रिजेक्ट होणार नाही. तर ह्या गोष्टी केल्याने मोनेटायझेशन हे आपण किंवा रियूज कंटेंट जे आहे ते टाळू शकतो. मोनेटायझेशन रिजेक्ट झाल्यानंतर तुम्हाला करायचं काय आहे, तुम्हालाच ओरिजिनल व्हिडिओज बनवायचे आहेत. तुमचे जे प्रॉब्लेमॅटिक व्हिडिओज असतील ते डिलीट करायचे आहेत. त्याच्यानंतर तुमचं चॅनल इम्प्रूव्ह करायचं आहे आणि 90 दिवसानंतर परत तुम्हाला चॅनल जे आहे ते अप्लाय करायचं आहे, रिअप्लाय करायचं आहे. तर ह्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. जरी तुमचं चॅनल किंवा तुमचं जे मोनेटायझेशन असेल ते रियूज कंटेंटमुळे रिजेक्ट झालं असेल तर ह्या गोष्टी केल्याने नक्कीच तुमचं चॅनल हे लवकरात लवकर मोनेटाईज होईल. तर अशाच हेल्पफुल माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक कमेंट करायला विसरू नका. तोपर्यंत भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.